आज हा फिजिकल डॅमेज जो डिस्प्ले ब्रेक झालेला आहे, म्हणजे डिस्प्लेची जी ग्लास आहे ती ब्रेक झालेली, पूर्ण डिस्प्ले रिप्लेस करायची गरज नसते. आपण या केस मध्ये करतो डिस्प्लेची ग्लास रिप्लेस, म्हणजे आम्ही त्याला OCA म्हणतो. आता हे सगळं करत असताना कशी प्रोसेस आहे, कशा पद्धतीने ग्लास रिप्लेस होते, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येणार आहे. तर नमस्कार, मी आयफोन फिक्सर अमोल. तर आज आपण करूया आयफोन 17 प्रोचं OCA. सगळ्यात आधी आपण त्याला लिक्विडनं डिस्प्ले रिमूव्ह करायचा प्रयत्न करू, कारण की जो टूल्सद्वारे काढण्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आपण हँड स्किलनं डिस्प्ले रिमूव्ह करणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण कॅमेरा प्रोटेक्शन जे म्हणतो ते लावत असतो, कारण की डस्ट वगैरे जाऊ नये म्हणून. आता पुढची प्रोसेस जी आहे, डिस्प्लेला थोडंसं टेम्परेचर देऊन थोडंसं क्लीन करून घेणे महत्त्वाचं असतं. ही सगळी प्रोसेस चालू असताना आता लेझरची टाइम आला. लेझरमध्ये आपण पूर्ण डिस्प्ले लेझर रिमूव्ह करून घेतो. कारण की लेझर मारल्यामुळं ग्लास इझी मेथडने रिमूव्ह होऊन जाते. तुम्ही जर बघितलं, आपला टेक्निशियन जे आहे ते त्या ग्लासला रिमूव्ह करताय. रिमूव्ह झालेली ग्लास तुम्ही बघितली कशी रिमूव्ह झाली फिजिकल डॅमेज. आता त्याची प्रोसेस आली का क्लीन करायची. आता हळूहळू आपण लिक्विडनं त्याला क्लीन करून घेऊया. क्लीन करत असताना खूप काळजी घ्यावी लागते. थोडंही एखादी चूक इकडे तिकडे झाली तर डिस्प्ले खराब होऊ शकतो. आता पंचिंगचा टायमिंग आहे. पंचिंग मध्ये आपण ठेवले त्याला पूर्ण मशीन आहे. बबल रिमूव्हचं काम आहे की आतमध्ये जर काही छोटे छोटे पॉट्स जर आलेले असेल तर ते एअरद्वारे आपण ते रिमूव्ह करतो. आता आपण टेस्ट करूया डिस्प्ले ओके झालाय का नाही. सगळा टेस्ट झालेला आहे. आता आपण फायनल फिटिंगसाठी रेडी करूयात. आता कुठलाही फोन आपल्याकडे जर ओपन झाला तर आपण त्याला गॅस किट लावतो. मित्रांनो, जुनं जे गॅस किट असतं ते आपण टूलच्या साहाय्यानं आपण रिमूव्ह करतो. नवीन गॅस किट त्याला फिटिंग करतो. गॅस किट का लावायचं असतं की कुठलाही फोन जर ओपन झाला आणि ओपन झाल्यानंतर त्या फोनमध्ये रिफिटिंगमध्ये पुन्हा डस्ट आणि कुठल्या प्रकारचं पाणी जाऊ नये किंवा त्याच्यामध्ये हवा जाऊ नये यासाठी आपण गॅस किट लावतो. गॅस किटमुळं काय होतं की त्याची जी लवचिकता असते ती डिस्प्लेला ओढून घेतो आणि ओढून घेतलं की फिटिंग प्रॉपर होते. म्हणून आपल्याकडचे जे फोन असतात त्याचं लाईफ जे वाढतं ते गॅस किटमुळं वाढतं. मी जर बघितलं आधी कसा होता आणि आता कसा झाला, म्हणजे एकदम व्यवस्थित कुठल्याही प्रकारचा खर्च जास्त न होता आपण त्याला रिकवर केलाय. पूर्णपणे सगळं काम झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कामाची क्वालिटी कशी आहे. एकदम क्लिअर कट, म्हणजे जेन्युइन ग्लास म्हणून मी याला जेन्युइन क्वालिटी भेटलेली आहे. आणि अशाच कामांसाठी तुम्हाला मला संपर्क करायचा आयफोन फिक्सर पुणे. आणि हो, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असा घंट्याचा आवाज असा टन करा आणि असा टन आवाज आला पाहिजे. आयफोन फिक्सर पुणे.